पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ आज नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवक नेते सोमनाथ अवताडे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे तसेच मनसे नेते दिलीप धोत्रे, नगरसेविका प्रणिता किरणराज घाडगे, नगरसेवक कळसे यांच्यासह प्रभागातील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहरातील विकास कामांना गती दिली जात असल्याचे सांगत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून जनतेच्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण केल्या जातील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंद अवस्थेतील सार्वजनिक बोर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले। तर यावेळी बोलताना माजी नगरसेवक किरणराज घाडगे म्हणाले की हा कडबे गल्ली तसेच डाळे गल्ली हा परिसर विकासापासून जाणून बुजून दुर्लक्षित केलेला भाग होता। मात्र सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अनेक कामे सुरू होत असून त्याचबरोबर या भागातील पाण्याची कमतरता लक्षात घेता स्वतंत्र टाकीचेही नियोजन करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे म्हटले। तर 2 नंबर प्रभागातील सर्वच रस्ते डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण केल्याशिवाय प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक सौ प्रणिताई घाडगे आणि प्रसाद भैया कळसे यांच्या प्रभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ पंढरपूरच्या लोकप्रिय नगराध्यक्षा प्रणिताई भालके आणि आम्ही सगळेच या ठिकाणी आमचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरणराज घाडगे, या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व माता भगिनी यांच्या शुभ हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील 7 रस्त्यांचं काम या ठिकाणी नगरोत्थानमधून आजच्यापासून सुरुवात झाली आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी सत्ता परिवर्तन झालं आणि पंढरपूरच्या शहराचा विकास अतिशय वेगाने या ठिकाणी आपणा सर्वांना पाहायला मिळतो आहे। प्रत्येक प्रभागामध्ये मग ड्रेनेजची पाईपलाईन असेल, पाण्याची पाईपलाईन असेल, वेगवेगळे रस्ते असतील, समाज मंदिर असतील किंवा ओपन पेस डेव्हलप करणे असेल, अशा विविध कामांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। निश्चितपणे पंढरपूर शहरातील जनतेने ज्या अपेक्षेने, विश्वासाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आमच्या सर्वच लोकांना निवडून दिलं आहे, ते त्यांचं जे स्वप्न आहे ते निश्चितपणे आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष साकार करतील याची आम्हाला खात्री आहे। आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमचे सहकारी आदरणीय प्रणिताताई घाडगे आणि भैया कळसे यांच्या प्रभाग क्रमांक 2 या वार्डामध्ये विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नगरोत्थानच्या माध्यमातून आज इथं संपन्न झाला। त्यासाठी उपस्थित आमच्या या प्रभागातले सर्व माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच आमचे सहकारी आदरणीय किरणदादा घाडगे यांच्या माध्यमातून आज इथं हा शुभारंभ झालेला आहे। खऱ्या अर्थानं म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून आम्ही इथं नियुक्त झालो त्या दिवसापासूनच आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये विविध कामाच्या माध्यमातून आपण इथं म्हणजे जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाच्या सार्थतेकडे वाटचाल चालू केलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आता इथं जशी 7 रस्त्यांची कामं आज आपण इथं सुरुवात केलेली आहे, शुभारंभ केलेला आहे, तसंच इतर येणाऱ्या काळामध्ये देखील जे काही आम्ही आश्वासनं दिलेले आहेत त्या प्रत्येक आश्वासनाला धरूनच आम्ही इथून पुढच्या काळामध्ये काम करणार आहे। लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो नक्कीच आम्ही सार्थ करून दाखवून येणाऱ्या काळामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून काम करत आहोत।
ताई उन्हाळा जाणवतोय, पाण्याची कमतरता आता कुठेतरी भासू शकते. बोर चालू हवे अशा अनेकांचे मत आहे नागरिकांचं, काय सांगू शकता? नक्कीच बोर चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे तसं नियोजन पण केलं, पण पहिल्यांदा आपल्याला त्या बोरची काय अवस्था आहे, त्या बोरचं पाणी पिण्यायोग्य आहे का, वापरण्यायोग्य आहे का, हे तपासून करूनच येणाऱ्या काळामध्ये ते सुरू करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज प्रभागामध्ये रस्त्याचं उद्घाटन होतंय, काय सांगू शकाल? आज प्रभाग क्रमांक 2 हा सातत्यानं वंचित राहिलेला भाग म्हणजे दाळे गल्ली, कडबे गल्ली आमचा हा जो भाग आहे तो सातत्याने दुर्लक्ष आणि जाणूनबुजून दुर्लक्ष केलेला भाग होता. आणि सत्ता परिवर्तन होताच ह्या भागातील 7 रस्त्याचं आज भूमिपूजन माननीय नगराध्यक्ष प्रणिताताई भालके, आमचे मित्र नेते दिलीप बापू धोत्रे, या प्रभागातील नगरसेवक प्रसाद भैया कळशे, प्रणिता घाडगे यांच्या माध्यमातून ह्या भागातील रस्त्याचं काम आत्ता सुरू झालेलं आहे. खरं तर ह्या भागामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. ती समस्या सोडवण्यासाठी आता नगराध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही नवीन टाकीचं काम या महिन्यामध्येच मंजूर करून तात्काळ टाकी बांधण्याचं काम सुरू करणार आहोत, जेणेकरून की ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारे कधीही उन्हाळा असू द्या किंवा थंडी असू द्या, पावसाळा असू द्या, पाण्याची कमतरता भासणार नाही. यासाठी सेपरेट पाण्याच्या टाकीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. ते काम आम्ही लवकर चालू करतो आहे. आणि राहिलेले जे काही रस्ते आहेत ते साधारणतः वर्ष ते 1.5 वर्षामध्ये ह्या भागात कुठलाही रस्ता राहणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेऊ. कारण आमच्या पाठीमागं आमच्या नगराध्यक्ष आहेत, त्यामुळं आम्हाला आता काय कोणाची भीती नाही किंवा आम्हाला असं काही वाटणार नाही की बाबा ही काम करणार नाही, ही आडवं ती आडवं येईल. कारण की आडवं येणार आहे, आता आडवे झालेले आहेत. त्यामुळं आम्हाला कुणी आता आडवं यायचं काम कुणी करू नये. पुढं कुठलाही विकास आमच्या भागामध्ये कुणी अडवायचं काम करू नये एवढीच विनंती करतो. आणि ह्या भागात विकासच फक्त दिसेल. डांबरीकरणाला सुरुवात झाली, मात्र जनतेचं मत होतं की खडीकरण पण व्हायला पाहिजे. तर खडीकरण असल्याशिवाय डांबरीकरण होत नाही. आणि आम्ही कॉन्क्रिटीकरणसुद्धा करणार आहे. आणि ज्या भागामध्ये कॉन्क्रिटीकरण शक्य आहे त्या भागामध्ये कॉन्क्रिटीकरण, ज्या भागामध्ये डांबरीकरण करणं शक्य आहे त्या ठिकाणी डांबरीकरण. पण 1.5 वर्षामध्ये ह्या भागामध्ये एकही रस्ता बिगर डांबरीकरण कॉन्क्रिटीकरणचा झाल्याशिवाय राहणार नाही. ठिकाणी आमच्या प्रभागातील 7 रस्त्यांचं उद्घाटन माननीय आमच्या नेते नगराध्यक्ष प्रणिताताई भालके आणि दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते झालेलं आहे. ज्याप्रमाणे पंढरपूरकरांनी आणि आमच्या प्रभागातील लोकांनी आम्हाला साथ देऊन जी सत्ता आमच्या हातात दिली, त्या साथ दिलेल्यासाठी आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला 7 रस्ते पण आमच्या भागातील घेतो आहे. आणि ह्याच्यापुढं कोणताही रस्ता प्रभागातील लवकरात लवकर नगराध्यक्षांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात कोणतेही रस्ते, कोणते पिण्याचे पाण्याचे प्रश्न असू द्या, नवीन पाईपलाईनचे काम चालू आहेत. त्यानंतर ज्या भागातील पाईपलाईन झाले तिथले आम्ही रस्ते करून घेतो आहे आणि राहिलेल्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर करून घेऊन प्रभागातील पूर्ण समस्या संपवण्याचा प्रयत्न करणार.